लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत वादावरून आता सुनेत्रा पवार या आठवड्यामध्ये बैठक घेणार आहेत. कार्यकारिणीच्या पत्रावर पटेल आणि तटकरेंचं नाव नसल्यानं आमदारांचे 2 गट झाल्याची माहिती आहे. पाहूयात. दादांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादावर आता सुनेत्रा पवार कोर कमिटीची बैठक घेणार आहेत. नेत्यांमधला विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतलाय. दादांच्या राष्ट्रवादीतल्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचं चित्र आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या पदाचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी दिलेल्या पत्रात नाही. पक्षातला विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतला. पटेल आणि तटकरेंसोबत सुनेत्रा पवारांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. कोर कमिटीच्या बैठकीनंतर आमदारांची बैठक सुनेत्रा पवार घेणार आहेत. दादांच्या राष्ट्रवादीत आमदारांचेही 2 गट पडल्याचं चित्र आहे. एक गट तटकरे पटेलांसोबत आहे आणि दुसरा गट सुनेत्रा पवारांसोबत असल्याची माहिती आहे. आपण जर बातम्या पाहिल्या असतील, वहिनीनं त्याच्यामध्ये स्पष्टपणे एक्सपोर्टच्या माध्यमातून सांगितलं की क्लरिकल मिस्टेक आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल. तटकरे साहेबालाही आपण प्रश्न विचारला, त्याच्यानंतर तेही म्हणले की आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत, आमचा योग्य समन्वय आहे. मग जर दोन्ही नेते ज्यांच्यामध्ये तुम्ही म्हणता की मतभेद आहे, दोन्ही नेते म्हणतात की आमचा चांगला समन्वय, म्हणजे नेमका मतभेद कुठं आणि कसा झाला हे तुम्हीच आम्हाला सांगावं. गेल्या आठवड्यामध्ये सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती, ज्यात दादांच्या राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. तर राजकीय फायद्यासाठी तटकरे आणि पटेल शरद पवारांकडे आले होते का, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. मी तर बैठकीला नव्हतो, त्यामुळे काय झालं हे मला तरी माहीत नाही. पण पवार साहेबांनी एकदा सांगितलं की बैठकीमध्ये कुठेही राजकीय चर्चा नाही झाली तर ते खरं समजायचं आणि मग कामाला त्या ठिकाणी लागायचं. त्यामुळे मला असं वाटतं ते फक्त आले असतील, चहा पिला असेल, बरेच वर्ष चहा पिला नव्हता, चहा पिऊन ते निघून गेले असतील. आता त्या येण्याचा आणि जाण्याचा फायदा राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला तर घ्यायचा नव्हता. पवारसाहेब इतके मोठे आहेत, या दोघांमुळे काय राजकीय फायदा पवारसाहेबांना होणार नव्हता. ज्याला झालं त्याला तुम्ही त्या ठिकाणी विचारा. पवारसाहेबांची तब्येत विचारण्यासाठी ते आले असावेत असं मला वाटतं. आमची आता या आठवड्यामध्ये सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये मी रोहितदादा पवार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व्हावे अशी मी मागणी आता करणार आहे. शरद पवारांकडे पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवरून तक्रार केल्याच्याही बातम्या आल्या आणि त्यावरून कर्माची फळं भोगतायत अशी टीका संजय राऊतांनी केली. ही त्यांच्या कर्माची फळ आहे. त्यांच्यावर ही जी वेळ आलेली आहे, मी वारंवार म्हटलं की अजित आणि शरद पवार साहेबांचे म्हणणं होतं की अजित पवारचं डोकं फिरवण्यात जे काही प्रमुख लोक होते, त्या धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल सारखे लोक होते. दादांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नाही असं नेत्यांच्या हालचालींवरून दिसतंय आणि स्वतः सुनेत्रा पवारही माध्यमांच्या समोर थेट भाष्य करत नाहीयेत. अक्षय मणकणीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.